वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस संतापली आहे। मुंबईत 1 आणि 2 जूनला काँग्रेसचं आंदोलन आहे। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचा इशारा आहे। आज 31 मे अर्थात मुंबईच्या नालेसफाईची डेडलाईन जी आज संपते। नालेसफाई वेळेत पूर्ण झाल्याचा प्रशासनाने या ठिकाणी दावा केलेला आहे। या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी देखील ठिकठिकाणी जाऊन ही सध्या परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत। पण अर्थातच मुंबईतील नालेसफाईची आज डेडलाईन आहे। आज डेडलाईन असताना तिथं सकाळीच मान्सूनपूर्व पावसाच्या मुंबईत सरी सुद्धा कोसळल्या आहेत। तर जसा उल्लेख आपण केला की मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी आज पहाटे बरसलेल्या आहेत। रविवारची सकाळ मुंबईकरांची मान्सूनपूर्व पावसाच्या सरी या अंगावर झेलत झालेली आहे। कारण अनेकांनी आपली मॉर्निंग शिफ्ट या पावसातच पावसाचा आनंद घेत अनेकांनी आपलं कार्यालय गाठलेलं आहे। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे। काहीसा शहराच्या अनेक भागात साधारण पाऊस हा बरसलाय। काही ठिकाणी रस्त्यांवर काहीसं पाणी साचलेलं होतं, तर वाहतुकीचा वेगही काहीसा मंदावल्याचं आज सकाळीच पाहायला मिळालंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, विजांचा काहीसा कडकडाट झाला आणि मुसळधार पावसाला मुंबई आणि आसपासच्या उपनगरात रविवारी पहाटे सुरुवात झाली आहे। आता नेमकी काय परिस्थिती आहे मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये? कारण रविवारची सकाळ अनेकांनी आपली मॉर्निंग शिफ्ट ही पावसातच हजेरी लावताना गेलेली अनेकांची ही मॉर्निंग शिफ्ट अगदी तुमची सुद्धा असेल। निश्चितच लागवी, कारण अचानक पडलेल्या या पावसामुळे कुठेतरी सकाळी पहाटे निघणारे जे प्रवासी आहेत किंवा मग चाकरमानी आहेत यांची तारांबळ झाली होती। खरं तर मुंबई, नवी मुंबई असेल किंवा मग पश्चिम उपनगरामध्ये सगळ्याच भागामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसाचा कुठेतरी काहींनी आनंद लुटला। पण कुठेतरी आपण पाहतोय की रस्ते वाहतूक असेल किंवा मग रेल्वे वाहतूक असेल ही कुठेतरी मंदावलेली पाहायला मिळाली। सध्या जर आपण पाहिलं तर मी दादरच्या परिसरामध्ये आहे आणि इथली जर दृश्य आपण पाहिली तर काही वेळापूर्वी जोरदार पाऊस होऊन गेलेला आहे। रस्ते जर आपण पाहिले तर हलक्या या पावसामुळे भिजलेले पाहायला मिळत आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर या सगळ्याच पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। पण तिथेच पुढील काही तास जर आपण पाहिलं तर येलो अलर्ट जे आहे ते IMD कडनं देखील दिलेला आहे। कारण काही ठिकाणी आपण पाहतोय की विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या पावसाची दाट शक्यता जी आहे ती देखील वर्तवलेली आहे। आणि यासह आपण पाहतोय की सोसाट्याचा वारा ताशी जर आपण पाहिलं तर 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहण्याची देखील दाट शक्यता वर्तवलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने अलर्ट जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे। सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई आणि पालघरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने काही दिवसांपूर्वीच वर्तवलेली होती आणि त्याच अनुषंगाने खबरदारी देखील घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देखील दिलेल्या आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर आज मुंबईमध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय आणि असंच दिवसभरातून अधूनमधून हा पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शहरातील अनेक भागामध्ये पावसाच्या सरी कोसळत असून वातावरण जे आहे ते थंड झालेलं आहे, थंडावा निर्माण झालेला आहे। पुढील काही दिवस देखील अशाच पद्धतीमध्ये पाऊस जो आहे तो राहणार आहे। कारण मुंबईसह कोकणात जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या सगळ्याच भागामध्ये 1 ते 2 दिवस मुंबई करता खरं तर याला अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। तिथं वसई विरार मध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे। शहरातील विविध भागांमध्ये पावसाच्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत। मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात आल्हाददायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। काहीसा गारवा या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।